I audible to you? Honorable Chief Guest and a very senior professor, V.S. Zope sir, HOD of Microbiology Department, Ethan Narkade sir, Nikume sir, all the conscious, alert, wise parents, and my dear students, and all esteemed galaxy of lecturers, faculties of this department. It gives me immense pleasure to share my thoughts with you today, as I am also the ex-alumni of this very institution. If you people are comfortable with English, I will continue in English, otherwise I will talk in Marathi. Okay. विद्यार्थी मित्र, एकदा एक जहाज जात होतं आणि त्या जहाजावरती एक कॅप्टन, फ्लीट कमांडर, त्याला एक कॉल आला आणि कॉल वरती त्याला सांगितलं 20 डिग्रीज इमिजिएटली मूव, 20 डिग्री नॉट इमिजिएटली. फ्लीट कमांडर आपला प्रोब मोठा अधिकारी होता. आय एम कमांडर ऑफ XYZ फ्लीट, यू मूव 20 डिग्री, आय विल नॉट मूव. तुम्ही बाजूला सरका, मी कशाला 20 डिग्री सरकू माझं जहाज फिरव, तुम्ही बाजूला फिरा. पुन्हा कॉल आला तिकडनं, 20 डिग्री उत्तरेला ताबडतोब. तुम्ही 20 डिग्री उत्तरेला ताबडतोब. मी कोण बोलतोय तुम्हाला माहिती आहे का? मी फ्लीट कमांडर. आणि फ्लीटचं नाव त्याने घेतलं. तिकडून परत आवाज आला, 20 डिग्री नॉर्थ इमिजिएटली, आय एम द लाईट हाऊस. लाईट हाऊस दीपस्तंभ जो समुद्रामध्ये असतो आणि जहाजांना डिस्ट्रेस कॉल करत असतो किंवा धोक्याची सूचना देत असतो. ही गोष्ट मी तुमच्याशी याच्यासाठी शेअर केली की काही लोक आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा डिस्ट्रेस कॉल देत असतात, किंवा आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःसाठी काही मूल्य, काही तत्व ठरवलेले असतात, काही प्रायोरिटीज ठरवलेल्या असतात, ज्या आपल्याला नेहमी सांगत असतात 20 डिग्री नॉर्थ, 20 डिग्री साऊथ, इकडे जाऊ नको. मग अशा प्रकारचा दीपस्तंभ म्हणजे अशा प्रकारचे तत्व किंवा अशा प्रकारचे मूल्य तुम्ही तुमच्यासाठी ठरवलेले आहेत का? माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी काय प्रायोरिटी आहे आणि तुमच्या जीवनात तुमच्यासाठी कोणते मूल्य महत्वाचे आहे? विचार करा. पैसा, कुटुंब, सोसायटी, देश, तुमचं रिसर्च, नेमकं काय? सगळ्यात महत्वाचं काय, त्याच्यानंतर काय? गोष्ट साधी आहे ऐकायला, पण अतिशय महत्वाची आहे. याच्यामुळे तुमच्या करिअरला, तुमच्या जीवनाला एक दिशा मिळणार आहे. तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मूल्य काय ते ठरवा. ती मूल्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिशा देणारं. जीवन म्हणजे एक समुद्र समज म्हटलं आपण, तर तुमच्या जीवनात तुम्हाला दिशा, तुमची मूल्य देणार आहे. जसं विवेकानंदांची आपल्या जीवनात काही मूल्य ठरवली होती, महात्मा गांधींची काही मूल्य होती, आणि ती मूल्य धरून नरेंद्र मोदींची काही मूल्य आहेत, ते मूल्य धरून, ते लक्ष धरून, ते आपल्या जीवनामध्ये लक्षापर्यंत पोहोचायचं आहे. पण ते लक्ष ज्या वेळेला आपण त्या लक्षापर्यंत जाणार आहोत, त्यावेळेला आपल्याला खडकावर आपटायचं नाही, किंवा शॉर्टकटच्या चक्करमध्ये त्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तर सगळ्यात पहिला मुद्दा
मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची मूल्य ठरवा, मूल्याधिष्ठित जीवन जगा. जगामध्ये प्रभावशाली कोण असतात? काही लोक असतात ते नेहमी आपल्या शत्रूचा विचार करत असतात. 24 तास त्यांच्या मनामध्ये जो आहे ना, त्यांचा कॉम्पिटिटर किंवा त्यांचा शत्रू असतो, नेहमी त्याचाच विचार करणार. असे लोक जे आहेत ते शत्रू केंद्रित असतात. काही लोक जे आहेत ते नेहमी आपल्या मित्राचा विचार करत असतात. माझा मित्र जे करेल, माझी मैत्रीण जे करेल ते मी करेल. ते मित्र केंद्रित जीवन जगतात. काही असतात ते नेहमी आपल्या फॅमिलीचा विचार करतात. माझी फॅमिली आणि माझ्या फॅमिलीसाठी चांगलं ते मी करणार. ते फॅमिली केंद्रित असतात. मग जगामध्ये प्रभावशाली कोण असतो आणि आनंदी कोण असतो दीर्घकाळ? तर प्रभावशाली आनंदी तो व्यक्ती असतो जो मूल्यावर आधारित जीवन जगतो. तुम्ही या प्रकारचं जीवन जगले तर तुम्ही कुठे ना कुठे दुःखी होणार, डिसअपॉइंट होणार आहे नक्की. पण मूल्याधिष्ठित जीवन जर तुम्ही जगले तर तुम्ही निश्चित तुमच्या जीवनात समाधानी राहाल. दुसरा मुद्दा मला तुमच्याशी, आज विज्ञान दिवस आहे, तुमच्याशी मला शेअर करायला आवडेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की जगामध्ये अशी कोणती फॅमिली आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे? अशी कोणती फॅमिली आहे जगामध्ये की ज्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? प्रयत्न करून बघा. अंदाज? मादाम क्युरीला 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळाला. त्याच्या दोन्ही मुलींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. एका मुलीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, दुसऱ्या मुलीबद्दल कमी लोकांना माहिती आहे. तर ही मादाम क्युरी तिच्या देशामध्ये जेव्हा तिने रेडियम आणि पोलोनियम बद्दल रिसर्च करायचं ठरवलं, त्यावेळेला पोलोनियम तर तिने नंतर इन्व्हेंट केला, पण किरणोत्सारितेबद्दल तिने जेव्हा संशोधन करायचं ठरवलं तेव्हा पुरेशा सुविधा तिच्या देशामध्ये नव्हत्या. नाईलाजाने पुढील संशोधन करायसाठी तिने देश सोडला, दुसऱ्या देशामध्ये गेली. नंतर तिने तिथे संशोधन करून रेडियम, पोलोनियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्याचा जगाला खूप फायदा झाला आणि परिणाम स्वरूप तिला नोबेल पुरस्कार पण मिळाला. या शास्त्रज्ञाची, संशोधिकेची महानता बघा. पुरस्काराला मिळालेले पूर्ण पैसे तिने आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण व्हावी म्हणून नोबेल पुरस्काराचे पूर्ण पैसे तिने दान केले. रिसर्च करत असताना किरणोत्सारितेचा परिणाम होऊन शेवटी ती कॅन्सरनेच गेली. पण अशा प्रकारचं डेडिकेशन, अशा प्रकारचं समर्पण, त्यागाची भावना या शास्त्रज्ञांमध्ये होती. आज मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मायक्रोफोनवर माझं बोलणं ऐकू शकताय. हा फॅन चालू आहे, आपल्याकडे मोटर आहे, गाड्या आहे, विमान आहेत, हे सगळं आहे थँक्स टू दोज ग्रेट सायंटिस्ट. त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या सॅक्रिफायसेसमुळे हे सगळं आहे की त्यांनी हे जग, ते जन्माला आले त्यावेळेला जसं होतं त्याच्यापेक्षा ते मेले त्यावेळेला हे जग अधिक चांगलं करून गेले. तुमच्या जीवनाचा उद्देश हा असायला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या आजूबाजूची एक तरी गोष्ट अधिक चांगली करून जाईल. हे जीवन जसं आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करून जाईल. इतर लोकांसाठी हे अधिक सोपं आणि अधिक आनंददायक करून जाईल. तर तुम्ही या महान लोकांच्या यादीमध्ये याल. आणि आमची सगळ्यांची तशी इच्छा आहे की या महान संस्थेचे विद्यार्थी त्या रांगेमध्ये यावेत. तिसरी गोष्ट मला तुमच्याशी बोलायला आवडेल ती म्हणजे खूप सारे लोक असे असतात की जे अतिशय गुणवान असतात, अतिशय ज्ञान असतं त्यांना, अतिशय टॅलेंटेड असतात, खूप क्षमता असते त्यांच्यामध्ये, पण
त्यांचा जो दृष्टिकोन असतो जीवनाबद्दल तो नकारात्मक असतो. एक छोटीशी गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. एकदा एका आदिवासी भागामध्ये एका शूज कंपनीने आपल्या कंपनीचं युनिट उघडायचं ठरवलं. तर त्यांनी तिथे एका मार्केटिंग मॅनेजरला सर्वे करायला पाठवलं. तो गेला, त्याने पाहिलं की त्या आदिवासी भागामध्ये कोणी चप्पल बुटं घालत नव्हता आणि त्याने आपला रिपोर्ट दिला की या भागामध्ये कोणीही चपला बुटं घालत नाही. त्याच्यामुळे आपण जर या ठिकाणी आपली कंपनी टाकली, दुकान टाकलं, तर कोणीही ते चपला बुटं विकत घेणार नाही, कारण इथे कोणाला चपला बुटांची सवयच नाही आणि आपण इथे बँकरप्ट होऊ, आपला व्यवसाय चालणार नाही. कंपनीने दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या एका मॅनेजरला त्या ठिकाणी सर्वे करायला पाठवलं. त्याने पण सर्वे केला. त्याने बघितलं की लोक चपला बुटं वापरत नाही आणि त्याने रिपोर्ट दिला या ठिकाणी कोणीही चपला बुटं वापरत नाही. या ठिकाणी प्रत्येक जणाला चपला बुटांची गरज आहे. या ठिकाणी जर आपण आपल्या कंपनीचं युनिट उघडलं तर आपली कंपनी खूप यशस्वी होईल. बघा, स्थिती एकच आहे, पण दोन वेगवेगळे लोक त्या स्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत. एकाला खूप मोठी संधी दिसते आहे, दुसऱ्याला खूप मोठा लॉस दिसतोय. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी असतील. एका ठिकाणी काही लोकांना काहीच दिसणार नाही, तर काही लोकांना तिथे मोठी अपॉर्च्युनिटी दिसेल. कोरोनामध्येच बघा तुम्ही, किती लोकांनी मोठं फॉर्च्यून बनवलं, किती लोकांनी या ऍडव्हर्स कंडिशनला अपॉर्च्युनिटी समजून त्याच्यामधून खूप प्रगती केली. जे लोक समस्यांना संधी समजतात ते लोक काहीतरी करून दाखवत असतात. मित्रहो, दोन गोष्टी तुम्हाला जीवनात नेहमी भेटतील. लक्षात ठेवा, दोन गोष्टी तुम्हाला जीवनात नेहमी भेटतील. एक म्हणजे लोक भेटतील आणि दुसरं म्हणजे प्रॉब्लेम भेटतील. प्रॉब्लेम अँड पीपल यू विल मेट एनीवेअर यू गो इन द वर्ल्ड. नेहमी तयार राहा. लोकांना भेटायला पण तयार राहा, नवीन लोकांना भेटायला तयार राहा आणि नवीन प्रॉब्लेमला भेटायला पण तयार राहा. जन्माला येतं मूल, त्या क्षणापासून त्याला प्रॉब्लेम असतो. तो मरतो त्यावेळेला पण तो प्रॉब्लेममुळेच मरतो. तर घाबरायसारखं काय? प्रॉब्लेम ही आपल्या रोजच्या जीवनातली एक गोष्ट समजून प्रॉब्लेम आणि पीपल या दोन गोष्टींना भेटायला जर तुम्ही नेहमी तयार असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कीप युअर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह. शरीर बघा, आपल्याला प्रत्येकाला देवाने दोन हात, दोन डोळे, एक डोकं सगळ्यांना सारखं दिलेलं आहे. आता हे आपली जी बॉडी आहे हे म्हणजे एक कॉम्प्युटर हार्डवेअर असं समजा, बरोबर आहे. पण हे हार्डवेअर कसं चालणार आहे? तर या हार्डवेअर मध्ये तुमचे जे विचार आहेत, हे तुमचे विचार या हार्डवेअरला चालवणार आहेत. जसं अगदी तुम्ही i7 घेतला, कोर i7 कॉम्प्युटर घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं सॉफ्टवेअर नाही टाकलं तर तो कोर i7 काही कामाचा आहे का? नाही. त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून दिसायला खूप हँडसम असले, खूप चांगले असले, स्मार्ट असले, शक्तिवान असले, पण तुमच्यामधलं जे सॉफ्टवेअर आहे, मधले जे विचार आहे, जो ॲटिट्यूड आहे तो गडबड असला तर काही कामाचा आहे का? नाही होणार. पहिल्याने मधून बदला. विचार बदलावा तर आपोआपच बाहेरच्या गोष्टी बदलतील. नेहमी होकारात्मक विचार करा. पीपल आणि प्रॉब्लेम या दोन गोष्टींना भेटायला तयार राहा. अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येतातच. आजचा मूलमंत्र आहे बघा, लीडरशिप आणि टेक्नॉलॉजी मध्ये इनोव्हेशन. इनोव्हेशन इज द कीवर्ड. Innovation is the difference between the leader and the follower. You decide what you want to be, a follower or a leader. मी असं नाही म्हणत की फॉलोअर वाईट असतात, फॉलोअर्स पण चांगले असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. बघा, तुम्ही लीडर बनले तुमच्या फील्डमध्ये आणि तुम्ही फॉलोअर बनले, तर आता तो टेक्नॉलॉजी मधला लीडर तुम्ही स्टीव्ह जॉब्स घ्या.
आपण स्टीव्ह जॉबला एक एंटरप्रेन्योर म्हणतो, पण आता गुगल कंपनीमध्ये ज्या व्यक्तीने जीमेल डेव्हलप केला तो काही एंटरप्रेन्योर स्वतः एंटरप्रेन्योर नव्हता, तर तो एक एम्प्लॉई होता. तर मग एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताना तुम्ही स्वतः त्या कंपनीचे मालक आहे असं समजून जेव्हा काम करतात तेव्हा त्याला एंटरप्रेन्योर म्हणतात. तर असे जे एंटरप्रेन्योर आहेत ते पण सक्सेसफुल असतात. किंवा तुम्ही सुरुवातीला एंटरप्रेन्योर म्हणून काम करा आणि नंतर एंटरप्रेन्योर बना. थिंक टू बी अ जॉब प्रोव्हायडर रेदर दॅन अ जॉब सीकर. नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देण्याचा तुम्ही विचार करा. पण याचा अर्थ असा नाहीये की जर तुम्हाला कुठे ऑपॉर्च्युनिटी सुरुवातीला मिळत असली आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन शिकायला काम करायला संधी मिळते तर तुम्ही त्या ठिकाणी काम करताना स्वतःला मालक समजून काम करा. दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये काही विमानं बनवायची होती, नवीन प्रकारची विमानं बनवायची होती. तर विमान कंपनीचा जो सीईओ होता तर तो म्हटला की मला यावेळेला बी एरोनॉटिकल वाले लोक नको पाहिजे, मला खूप अनुभव असलेले या क्षेत्रात एरोनॉटिकल क्षेत्रात खूप अनुभव असलेले अशा प्रकारचे मेकॅनिक पाहिजे, त्यांच्याकडे डिग्री आणि कॉलेजचं शिक्षण नसलं तर चालेल. असं त्याचं म्हणायचं कारण काय होतं, त्याला विचारलं तर तो म्हटला की जे अनुभवी मेकॅनिक्स आहेत ते नवीन नवीन विचार करतात, जे कॉलेजमधनं शिकलेले आहेत ते फक्त जेवढं शिकवलं तेवढंच घोड्याच्या झापडीसारखा तेवढाच विचार करतात. तर मला तुम्हाला असं सांगायचंय मित्र हो की तुम्ही ते जे शिकताय ते तर तुम्ही शिका, 100% शिका. तुम्हाला इतके चांगल्या फॅकल्टी, इतकं चांगलं इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे, सगळं शिका, 100%, 101% तुम्ही तुमच्या फॅकल्टीज कडनं काढून घ्या. पण तुम्ही जे शिकलात त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करू शकता त्याच्यावर विचार करा. तुम्ही जे शिकलात त्याला अप्लाय कुठे करू शकता त्याच्यावर विचार करा. मला तुमच्याशी एक छोटीशी गोष्ट आणखीन शेअर करायला आवडेल. एकदा संता सिंग जळगावहून धुळ्याला गेले आणि रस्त्यामध्ये त्यांना रात्र झाली. येता येता त्यांना चोरांनी पकडलं, दरोडेखोरांनी, आणि चांगला मार दिला आणि सगळी त्यांची संपत्ती त्यांच्याकडे जे काय होतं जवळ घेऊन घेतलं. घरी आले आणि त्यांच्या भावाने, फॅमिलीने त्यांना विचारलं, अरे काय झालं, कपडे फाटलेले, पण काय नाही म्हणे, चोरांनी लुटलं. अरे कसं काय लुटलं, तुझ्याकडे तर रिव्हॉल्वर होती. कोण आहे, हो हो रिव्हॉल्वर तर मी लपवून ठेवली होती माझ्या सॉक्स मध्ये, ती त्यांना नाही सापडली. थोडक्यात काय तर रिसोर्स होता पण त्याचा उपयोग कुठे करायचा त्याला समजत नव्हता. तसं तुम्ही जर नॉलेज घेऊन जाल पण ते कुठे उपयोग करणार आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड करणार आहे याच्यावर तुम्ही विचार करा. फक्त इथून जेवढं शिकतात तेवढ्यावर थांबू नका. तुम्ही पुढे त्याच्यामध्ये अजून काय ऍड करू शकतात त्याच्यावर विचार करा. लक्षात ठेवा मित्र, बघा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचा पाय आहे तुमचं फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस. ते नेहमी जपा, नाही तर तुम्ही पीएचडी व्हाल, डिग्री कंप्लीट कराल, खूप चांगलं नाव मिळवाल आणि 30व्या-35व्या वर्षी हार्ट अटॅक, कॅन्सर अशा आजारांना भेटाल तर काही उपयोग होईल का? एडिसन म्हणा तुम्ही, हेनरी फोर्ड म्हणा, हे सगळे फिजिकली फिट होते. सुनीता विल्यम्स तुम्हाला माहिती आहे कोण आहे? ऍस्ट्रॉनॉट. तिच्या नावावर काय रेकॉर्ड आहे माहिती आहे? काय रेकॉर्ड आहे? सगळ्यात जास्त काळ स्पेस मध्ये राहण्याचं रेकॉर्ड तिच्या नावावर आहे एक. आणि दुसरं रेकॉर्ड तिच्या नावावर आहे, ती स्पेस मध्ये 42 किलोमीटर मॅरेथॉन ट्रेडमिलवर रन केलेला आहे तिने. एक शास्त्रज्ञ जी 45-46च्या वयामध्ये ऍस्ट्रॉनॉट स्पेस मध्ये मॅरेथॉन रन करू शकते, एवढं फिटनेस त्यांचं असतं. काही पालकांचा आणि काही विद्यार्थ्यांचा असा ग्रह आहे की मी अभ्यास करतो, अकॅडमिक मध्ये हुशार आहे म्हणून मी फिजिकल कडे लक्ष द्यायला नको, असं नाहीये. सगळ्यांनी आजपासून ठरवा की मी माझं फिटनेस,
मेंटेन करेल, जे सगळे तुमचे टॉपचे सायंटिस्ट आहेत, पॉलिटिकल लीडर्स आहेत, ते सगळे आपल्या फिटनेससाठी रोज अर्धा एक तास देत असतात. तुम्हाला पण तो द्यायचा आहे. त्याच्याने तुमची वर्किंग एफिशियन्सी, ब्रेन जास्त चांगल्या प्रकारे कार्य करत राहणार आहे आणि दीर्घकाळ तुम्ही कार्य करत राहणार आहे. मन जे आहे, जसं आपण शरीर फिट ठेवलं पाहिजे तसं मन पण फिट राहिलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन सारख्या गोष्टी करा. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही एक वेळ देवावर विश्वास नाही ठेवला तर चालेल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. एक छान कोट आहे, तुम्ही ऐकला असेल मित्र, की जगामध्ये तुम्ही पैसा घालवला, तुम्ही पैसा पुन्हा मिळवू शकता. संपत्ती घालवली ती मिळवू शकता. तुमचा हेल्थ जर तुम्ही घालवलं तर ते पण तर तुम्ही काहीतरी घालवलं असं समजा. तुमचं कॅरेक्टर तुम्ही घालवलं तर तुम्ही आणखी काहीतरी महत्वाचं घालवलं असं समजा. पण तुमचा विश्वास जर तुम्ही घालवला, कॉन्फिडन्स, तर तुम्ही सगळे गेलात समजा. सगळ्यात महत्वाचा तुमचा आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास, तो कधीच घालवू नका. जिथपर्यंत तुमच्याकडे तुमचा स्वतःवर विश्वास आहे, तिथपर्यंत जगामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. अगदी रस्त्यावर यायची वेळ आली तरी तो विश्वास स्वतःवर ठेवा. मनाची जी शक्ती आहे ती 5 कॅन्सरमुळे नष्ट होते. 5 मानसिक कॅन्सर. ते 5 मानसिक कॅन्सर म्हणजे कॉम्पिटिंग, ऑल द टाइम कॉम्पिटिंग, नेहमी स्पर्धेचा विचार. मला तर याच्या पुढे जायचंय, मला त्याच्या पुढे जायचंय, मला तर पहिली रँक आणायची आहे. मी त्याच्यामध्ये काही वाईट आहे असं म्हणत नाही, पण कायमस्वरूपी कंपॅरिझन करणं अयोग्य आहे. कायमस्वरूपी कॉम्पिटिंग. दुसरं कंटेंडिंग, नेहमी वादविवाद करायला तयार, नेहमी वादविवाद असे काही लोक तुम्ही बघतात. त्याच्यामुळे पण तुमची जी मानसिक शक्ती आहे ती कमी होत असते. तिसरा आहे क्रिटिसायझिंग. हा असा तो तसा, त्याला तर काही अक्कलच नाही, नेहमी तो चुकीचंच काम करत असतो आणि त्याला नाही जमणार ते, त्याने हे असंच केलं होतं आणि नेहमी चुका काढत राहण्याची सवय. क्रिटिसायझिंग. पहिलं काय म्हटलो मी? कॉम्पिटिंग. दुसरं म्हटलो कंटेंडिंग आणि तिसरं म्हटलो क्रिटिसायझिंग. कायम टीका करणं, निंदा करणं. याच्याने पण आपली जी मानसिक शक्ती आहे ती नष्ट होत असते, मनोबल नष्ट होतं. चौथा आहे कंप्लेनिंग, ऑल द टाइम कंप्लेनिंग. म्हणजे या लोकांना काही चांगलं दिसतच नाही बरं का. एडविन मूर नावाचा एक मोठा विचारवंत होता. तो एक कागद घ्यायचा आणि त्या कागदावर असा छोटासा एक डॉट काढलेला असायचा. त्याने लोकांना दाखवायचा, विचारायचा काय दिसते. लोक म्हणायचे एक काळा डॉट दिसतोय. तो म्हणायचा एवढा मोठा 99% पांढरा पेपर तुम्हाला नाही दिसत आहे का? हा छोटासा काळा डॉटच दिसतोय. तसं या लोकांचं असतं की नेहमी तो छोटासा, ती एक मिस्टेक जी आहे तीच ते शोधत असतात. काही वेळेला ते आवश्यक पण असतं, पण कायमस्वरूपी म्हणजे तो स्वभावच बनवणं आणि फक्त तेच काम करत राहणं, याच्यामुळे पण आपल्या ज्या मानसिक शक्ती आहे त्या नष्ट होत असतात. मित्र, तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की मनाची शक्ती ही शरीराच्या शक्तीपेक्षा खूप जास्त आहे. तुमचं जे कॉन्शियस मन आहे ते जे बोलत असतं ना, तुम्ही जे कॉन्शियस मनामध्ये विचार करता ते विचार तुमचं सबकॉन्शियस मन हे ऐकत असतं. तुमचं कॉन्शियस मन जर एक मुंगी आहे तर तुमचं सबकॉन्शियस मन हे एका हत्तीसारखं आहे, एवढं पॉवरफुल आहे. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, ही मुंगी जे बोलेल ना तेच तो हत्ती ऐकत असतो. तुम्हाला जर तुमच्या या सबकॉन्शियस माइंडच्या हत्तीला तुमच्या चांगल्यासाठी वापरून घ्यायचं आहे तर मनात नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा. ते विचार ठेवा जे तुम्हाला जीवनामध्ये साध्य करायचे आहेत. तर तो हत्ती बरोबर तुमच्यासाठी ते काम करणार आणि त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करणार. हेच जोसेफ मर्फीच्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. हेच सिक्रेट नावाच्या फेमस पुस्तकामध्ये आहे. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. मित्र, दुसरी एक गोष्ट आहे कंपेयरिंग, ऑल द टाइम तुलना. इसकी साड़ी मेरे साड़ी से सफेद कैसे, इसका टीवी मेरे टीवी से बड़ा कैसे. बरोबर, हे लोक पण जीवनात कधी सुखी होत नाही. आता त्याने BMW घेतली, मला पण BMW पाहिजे, माझ्याकडे मारुती कशाला पाहिजे. आता त्याने मर्सिडीज घेतली, मला पण मर्सिडीज पाहिजे. आता त्याने ओडी घेतली, मग मला पण ओडी पाहिजे. तुलना करणारे लोक जीवनात कधी सुखी होत नाही, नेहमी. तर या 5 कॅन्सर पासून मित्र तुम्ही दूर राहा, तर तुम्ही निश्चित आनंदी आणि यशस्वी व्हाल.
आनंदी पण राहा. शेवटी काय आहे, आपण यश यश म्हणतो, पण शेवटी मानसिक आनंद हा पण महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि कोणत्या पण यशामध्ये सगळ्यात वरची जी स्टेज असते, मानसशास्त्र म्हणतात, पहिल्याने आपल्या फिजिकल नीड्स असतात, नंतर सोशल नीड्स असतात, पुढे मानसिक गरजा असतात, आणि सगळ्यात वरती असतात की आपल्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोच्च आणि एकदम परफेक्शनला पोहोचतो, ज्याला आपण सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतो. काही लोकांमध्ये डायरेक्ट वरची नीड असते. तर मित्र हो, तुम्ही त्या स्थितीपर्यंत पोहोचा आणि ते स्पिरिच्युअल सॅटिस्फॅक्शन तुम्ही मिळवा की ज्याची पैशामध्ये गणती होत नाही. सगळ्यात शेवटी एवढंच सांगू इच्छिल की पुढचं जे युग आहे, 21वं शतक, हे 21वं शतक, याच्यामध्ये 5 सी खूप महत्वाचे आहेत. पहिला सी आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. कुठेही जा तुम्ही, तुमच्या ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला भाषण द्यावं लागतं, शेवटच्या दिवशी पण तुम्हाला बोलावं लागतं, तुमच्या सबऑर्डिनेट्सला तुम्हाला समजावं लागतं, तुमच्या बॉसला तुम्हाला समजावं लागतं. तुम्ही कोणत्याही पोझिशनवर असा तुम्हाला कम्युनिकेशन हे करावं लागतं. घरामध्ये पत्नीशी, पतीशी, भावाशी, बहिणीशी आपल्याला बोलावं लागतं. तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर तुमचा मुद्दा तुम्ही त्यांना नेहमी समजून देतात. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. तर जाणीवपूर्वक हे कौशल्य विकसित करा. दुसरं 21st सेंचुरी स्किल आहे क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग याच्यामध्ये काय, रिझनिंग, अनालायझिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत यांची सवय करा. मी तुम्हाला आधीच सांगितलं, प्रॉब्लेम सॉल्विंग, पीपल अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे पण तुमच्याकडे आवश्यक आहे. म्हणून प्रॉब्लेम पासून पडू नका. प्रॉब्लेम फेस करा, त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करा, त्याची सवय लावा. तर आपण पाहिलं कम्युनिकेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, कोलॅबोरेशन. कोलॅबोरेट करा. अभ्यास करताना पण तुम्ही कोलॅबोरेट करू शकता. 2-3 मित्र मिळून एक टॉपिक वाटून घ्या, एक टॉपिक प्रिपेअर करून एकमेकांना समजवा. बिझनेस मध्ये पण तुम्ही कोलॅबोरेट करू शकता. भारतातल्या कंपन्या US मधल्या, जर्मनी मधल्या कंपन्यांबरोबर कोलॅबोरेट करताय. तुम्ही पण हे कोलॅबोरेशन स्किल लोकांबरोबर काम करायला शिका. 21st सेंचुरी मध्ये हे राहणार आहे. बैजू बरोबर आकाश, बरोबर आहे, आणि रिलायन्स बरोबर बाकीच्या इतर कंपन्या किती फास्ट, किती जलद गतीने एकमेकांबरोबर कोलॅबोरेट केलं यांनी. आणि सगळं भारतातल्या जेवढ्या टेलिकॉम कंपन्या होत्या, आज रिलायन्सने सगळ्यांबरोबर कोलॅबोरेट करून टाकलेलं आहे. मग त्या मॅगझिन कंपन्या असतील, पब्लिकेशन असतील, टीव्ही चॅनल्स असतील, सगळ्यांबरोबर कोलॅबोरेट केलंय. तर लक्षात घ्या की बघा, गुजराती मंडळी, मारवाडी मंडळी इतक्या स्मार्टली काम करतायत. हे कोलॅबोरेशन स्किल यांच्याकडे फास्ट आहे. कम्युनिकेशन स्किल पण छान आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, आपले सिंधी बांधव, मारवाडी बांधव, ते किती छान कम्युनिकेशन करतात. त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल किती चांगलं असतं. आपल्याकडे पण असतं, पण आपण ते जाणीवपूर्वक डेव्हलप करत नाही. तर मित्र हो, कम्युनिकेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग स्किल, कोलॅबोरेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे डेव्हलप करा आणि टेक सेव्ही व्हा. टेक्नॉलॉजी शिका. बरोबर आहे, नाही तर जिथे तिथे राहणार आपण. बरोबर आहे, कारण जग हे ग्लोबल विलेज होत आहे असं आपण म्हणतोय. जर आपण फक्त मायक्रोबायोलॉजी आपल्या लेवलवर पुस्तकातनं शिकत राहिलो आणि त्याच्यावर जगामध्ये काय चालू आहे इकडे आपलं लक्ष नसलं तर आपल्याला त्याच्या बरोबर राहता येणार नाही. म्हणून हे सगळे 21st सेंचुरी स्किल्स तुम्ही अवगत करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी, यशस्वी राहा. ही शुभेच्छा. ज्यांनी चांगलं यश मिळवलंय त्या सगळ्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना प्रयत्न करून सुद्धा काही कारणास्तव चांगलं यश मिळू शकलं नाही त्यांचं कौतुक. आणि ज्यांनी अभ्यास केला नाही आणि म्हणून त्यांना कमी मार्क्स आले, त्यांना मी आज ज्या सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. नियोजन करायला शिका अभ्यासाचं. रोज आपल्यासाठी एक अभ्यासाचा किंवा जो पण आहे एक गोल आपल्यासाठी ठरवा. सकाळी उठता खेपी मला आज काय करायचंय ते तुम्हाला माहिती पाहिजे. दर आठवड्याला ठरवा की मला रोज काय करायचंय.
आणि रोज झोपताना विचार करा की मी सकाळी ठरवलं होतं, रविवारी ठरवलं होतं की सकाळी बघितलं की आज काय गोल आहे माझा, रात्री झोपताना तो गोल मी पूर्ण केला का, डायरी मेंटेन करा तशी, आणि तुमचा आत्मविश्वास वाढत राहील. केला तर टिक करा, नाही केला तो लक्ष अचीव तर तिथे क्रॉस करा, आणि का नाही केला तेवढं लिहा. तरी तुम्ही कसे जात आहात, समजा तुम्ही 70% जरी अशा प्रकारे यशस्वीपणे तुमचं नियोजन अंमलात आणलं तरी पण तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण जर काहीच तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर तुम्ही कुठे पोहोचतायत आणि किती वेळ तुमचा जातोय तो तुम्हाला सुद्धा समजणार नाही. ठीक आहे, तर तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये गट्स आहे, प्रत्येकामध्ये क्षमता आहे, आणि प्रत्येक जण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अद्भुत अशी क्षमता आहे. फक्त स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका, स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. तुम्ही प्रयत्नच केला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये ती क्षमता नाही आहे. डेअर टू ड्रीम अँड डेअर टू डू थिंग्स. बघा, जगामध्ये ज्या लोकांनी हिंमत केलेली आहे त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे. मग तो कोलंबस असेल, स्टीव्ह जॉब असेल किंवा बिल गेट्स असेल. शेवटी मी जे सांगितले आता तुम्हाला, जे कौशल्य सांगितले ते कौशल्य खूप महत्वाचे आहेत. नाहीतर 50% 60% वाला बिल गेट्स आणि कॉलेज ड्रॉपआउट स्टीव्ह जॉब्स यांनी सगळं जग आज हलवून दिलं नसतं. म्हणून जे ऑलरेडी टॉपला आहेत, खूप चांगली गोष्ट आहे मित्र हो, तुम्हाला ते ऍडव्हान्टेज आहे. पण त्याच्या जोडीला हे इतर कौशल्य जर तुम्ही तुमच्या जवळ आणले तर तुम्ही या लोकांच्या बरोबर किंवा यांच्या सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला इथे बोलवल्याबद्दल सर अत्यंत आभारी आहे, खूप आनंद वाटला. थँक्यू.